पब्लिक. महाराष्ट्र फटाके फोडतात त्यांना 2 मिनिटं विनंती करतो. मी थांबवत आले तर आता थांबू. पहिले इकडच्या प्रास्ताविकांना फोडू, आपण विजय होऊ आणि मग फटाके फोडू. समतेचे विचार रुजवणारे सगळ्या महामानवांना अभिवादन करतो. आज त्या निर्धार सभेचे आयोजक शिवभाऊ नरवडे, महाराष्ट्र वंचित बहुजन युवक आघाडीचे अमितभाऊ गुलगड, हिंगोलीचे उमेदवार मोहनजी राठोड, आपल्या पक्षाचे टीव्हीवरती भाषणांमध्ये आणि सगळ्या ठिकाणी ठामपणे भूमिका मांडणारे आपले प्रवक्ते फारुख सर अहमद, गोविंद सर दळवी, युवक आघाडीचे आपले तडफदार 2 बंधू यांनी आपल्या समोर मस्त भाषण दिलं असे अक्षयदादा बचवणे, केतनभाऊ गांगुर्डे, डॉक्टर सर्वरत्न पुरे, भारतीय बौद्ध महासभेचे पीएन साहेब वाघमारे, श्यामसाहेब कांबळे, सुरेश गजवारे, रवी वंडित, संजय टिके, देवानंद सुरादे, प्रवीण मुठमाळ, कैलाश वाघमारे, या सर्व ज्यांचं नाव बोलले असे सगळे मान्यवर इकडे उपस्थित सगळ्या माझ्या बंधूंनो, माता भगिनींनो आणि या चळवळीतल्या साथीदारांनो, तुमच्या सर्वांना माझा शरणू शरणार्थी जय शिवराय, जय जिजाऊ, जय भगवान, जय ज्योती, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. सर्वात पहिले चालू करायच्या आधी मला आज त्या दौऱ्यामधली जी 2 गावं राहिली, तिकडे सत्कार होऊ नाही शकला आणि तिकडे आज भेट होऊ नाही शकली, त्या 2 गावांची मला, त्या गावातल्या सगळ्या सदस्यांची मला दिलगिरी व्यक्त करायची आमच्यातर्फे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांतर्फे. आपण नक्कीच आपल्या गावामध्ये लवकरच याच्यावर मोठा एक कार्यक्रम घेऊ आणि तो यशस्वी पार पडू असं आपण सगळीकडे ठरवूया. आणि इकडे उपस्थित सगळे माझे बंधूंनो, माता भगिनींनो, एक गोष्ट मला ठामपणे मांडायची आहे, ती म्हणजे इतकी थंडी असताना, इतका उशीर झाला असताना आपण सर्व इतके या थंडीमध्ये इतक्या संख्येने उपस्थित राहिलात, तर समोरच्या प्रास्ताविकांना सांगून टाका की तुम्ही निवडणूक लढवायची गरज नाहीये. लोहा कांधार विधानसभा मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीच्या डिपॉझिट मध्ये फिक्स आलेला आहे आणि तुम्हाला हीच विनंती करतो की जो जोश, जी ताकद तुम्ही आत्ता दाखवली, ती ताकद लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये बिलकुल कमी होऊ नका देऊ आणि जास्तीत जास्त मतांनी शिवाभाऊ नरंगळे यांना लोहा कांधारचं आमदार बनवा आणि आपण सर्व मिळून तुमच्या प्रश्नांवरती काम करू आणि आपल्या विधानसभेचा विकास करू. मित्रांनो, आपण सगळ्यांनी टीव्हीवरती बघितलं असेल, बातम्यांमध्ये बघितलं असेल, आपल्या टीव्हीवरती चालतं ना हास्य जत्रा किंवा कॉमेडी सर्कस. आवाज नाही येतोय? आवाज येतोय? आपल्या टीव्हीवरती दिसत असेल हास्य जत्रा किंवा कॉमेडी सर्कस, त्या प्रकारचा एक प्रकार इकडच्या भाजपवाल्यांनी सुरू केलाय आणि त्याला ते म्हणतात पार्लमेंट. गोष्ट आहे पुढे. आज सगळ्यात कालपासून भाजपवाल्यांनी नवीन एक युक्ती चालू केली की पार्लमेंटमध्ये जे स्पीकर असतात त्यांच्या मागे 2 फोटो असतात. त्याच्यामध्ये एक जवाहरलाल नेहरूंचा फोटो असायचा आणि दुसरा महात्मा गांधींचा फोटो असायचा.
भाजपवाल्यांनी काय केलं की जवाहरलाल नेहरूंचा फोटो काढला आणि तिकडे बाबासाहेबांचा फोटो लावला. त्याच्यावरती काँग्रेसवाल्यांचं नाचक्की झाली, कारण ते बाबासाहेबांना तरी खुला विरोध नाही करू शकत, आतमधून विरोध करत असतील तरी. ते काय म्हणायला लागले की आप बाबा साहब का लगाओ लेकिन नेहरू जी का भी रहने दो. मला या दोघांना सांगायचंय, तुम्ही तुमचं नाटक बंद करा, तुम्ही तुमची ही नौटंकी बंद करा. तुम्हाला ज्याचा फोटो लावायचा आहे त्याचा फोटो लावा, पण तुमच्यामध्ये जर खरंच दम असेल तर राजस्थान हायकोर्ट मधला मनुचा पुतळा उपटून दाखवा, मग मानव तुम्हाला. आणि हीच सर्कस याच पद्धतीने चालू राहिली की परवा 4 युवक घुसले आणि त्यांनी नारे लावले, क्रांतीचे नारे लावले, इन्कलाबसाठी नारे लावले. आणि तिकडच्या काही सिक्युरिटीची असते ना पार्लमेंटची सिक्युरिटी, याच्या आधीच भाजपच्या खासदारांनी त्यांना पकडून मारायला सुरुवात केली. तर ह्याच्यावरनं बरेच प्रश्न उपस्थित होतात. एक प्रश्न हा उपस्थित होतो की पार्लमेंटची सिक्युरिटी करत काय होती नेमकी त्यावेळेस. आणि त्याच्यावरनं दुसरा प्रश्न उपस्थित होतो की जर पार्लमेंटमध्ये घुसलेल्या घुसखोरांना मारायचं होतं म्हणूनच एवढे क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या उमेदवारांना भाजपने तिकीट दिली बहुतेक. आणि पार्लमेंटमध्ये घुसून या तरुणांनी केलं काय तर नारे लावले, स्वतःच्या मागण्या प्रस्तुत केल्या. आणि हे सगळं चालत असताना बाहेर मीडिया अजून एक वेगळं नाटक करत होते. तर नक्की झालं काय होतं, 4 तरुण पार्लमेंटच्या आवारात आले, लोकसभेमध्ये घुसले, संसदामध्ये घुसले. त्यांनी गॅसचा बॉम्ब असतो तो गॅसचा बॉम्ब तिकडे फोडला आणि स्वतःचे नारे लावायला लागले. त्यानंतर त्या तरुणांचं व्हायचं ते व्हायचंय. ज्या भाजपाच्या खासदारांनी त्या तरुणांना पासेस दिले लोकसभेमध्ये शिरायचे, संसदेमध्ये शिरायचे, त्यांच्यावरती तर काही कारवाई नाही झाली. पण कारवाई झाली ते इतर सगळ्या आमदारांवरती आणि खासदारांवरती ज्यांनी त्याच्यावरती प्रश्न उचलले. आणि ह्यासाठी आम्ही मानतो की जर तुम्ही लोकांना निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही सस्पेंड करत असाल, निलंबित करत असाल, महत्वाचा बिल यायच्या आधी, महत्वाचे मुद्दे मांडण्याच्या आधी, तर आपण बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही मोडीत काढत आहात. आणि त्याच्यासाठी आज आपल्याला उभं राहायचंय आणि लढायचंय. कारण हे भाजप भारत देशाचं संविधान आणि इकडची लोकशाही नष्ट करायला निघालीये. आणि त्यांना आपण सांगूया की जोपर्यंत इकडचा वंचित उभा राहतोय तोपर्यंत तुम्ही आमच्या संविधानाची आणि लोकशाहीचं काहीही वागडू करू शकणार नाही. पण आपण समजून घेऊयात की त्या हल्ला झाला त्याच्यानंतर झालं काय. त्याच्यानंतर जो बॉम्ब असतो ना, स्मोक बॉम्ब, धुराचा बॉम्ब, गॅस बॉम्ब, जो आतमध्ये फोडला तो कसा तरी मीडियाच्या हातात आला. मीडियाचे 4 प्रतिनिधी, आपण TV9चा जाऊन व्हिडिओ बघू शकता, मीडियाचे 4 प्रतिनिधी तो बॉम्ब घेऊन बाहेर, जे पार्लमेंटच्या बाहेर गार्डन आहे तिकडे कॅच खेळत बसले. आता ह्या लोकांना मला 2 प्रश्न विचारायचे की आपल्या देशाची सुरक्षता इतकी कमजोर केली आहे का नरेंद्र मोदींनी की आपल्या पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये जिथे प्रधानमंत्री बसतात, जिथे सगळे निवडून आलेले सदस्य जातात, तिकडे 4 तरुण सहजपणे घुसू शकतात. आणि तो जो बॉम्ब आहे तो बॉम्ब तिकडे न राहता सुरक्षेसाठी, इन्क्वायरीसाठी न घेता बाहेर पत्रकारांच्या हातात लागतो. तर सर्वात पहिले आपण हे समजून घ्यायचं की षडयंत्र कसं रचलं जातं आणि त्याचं काय होतं. आता सपोज मला सांगा, इकडच्या पोलीस स्टेशनमध्ये जरी कोणी सुताई बॉम्ब पडला तर त्याचे अवशेष जे उडतील ते तुम्हाला मिळणार आहेत का? नाही. ते पोलीस तपासासाठी घेऊन जातील. पण 4 पत्रकार तो बॉम्ब जो संसदेच्या आतमध्ये सापडला ते घेऊन संसदेच्या बाहेरच्या गार्डन मध्ये जेव्हा पकडापकडी खेळतात तेव्हा आपल्याला एक गंभीर समजून घ्यायचंय की हा मीडियाला दिलेला इकडच्या सरकारने पेरलेला एक डाव आहे आणि आपण त्याच्यात फसणार नाही. आणि जर इकडच्या कोणालाही वाटत असेल
की हा डाव नाहीये, हे षडयंत्र नाहीये, तर माझं त्यांना सोपं म्हणणं आहे की ज्या पत्रकारांनी त्या बॉम्ब हाताळला त्यांचे फिंगरप्रिंट लागले असणार आहेत त्या बॉम्बवरती, लागले असणार आहेत की नाही? मग दिल्ली पोलिसांनी सर्वात पहिले त्यांना चौकशीसाठी आत टाका. आणि हे तरुण जेव्हा आतमध्ये गेले आणि आतमध्ये जाऊन नारे लावले, घोषणा लावल्या, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रामधल्या, भारतामधल्या तरुणांचा खूप मोठा असंतोष आहे, खतखत आहे. आणि ती खतखत का नसणार तरुणांची? तुम्ही गेल्या 5-10 वर्षात काय झाले ते समजून घ्या. जर आपण शिक्षणाचा मुद्दा घेतला तर इकडे जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामपंचायतीच्या शाळा एक सरकार बंद करते. 4 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून एक मध्यवर्ती जिल्हा परिषदेची शाळा उभं करायचं चाललंय, ते पण एका प्रायव्हेट कंपनीला देऊन 9 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर. 9 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर शाळा चालते कधी? 1 वर्ष पास झालं, पुढच्या वर्षी काय करायचं? अरे तुमच्या पंतप्रधानांकडे नसतील डिग्री, आम्हाला तरी आमच्या डिग्री हव्यात की नाही? त्याच बाजूनी महाज्योतीचे विद्यार्थी असतील, सारथीचे विद्यार्थी असतील, पार्टीचे विद्यार्थी असतील, या संस्थांचं फंडिंग थांबवलंय. पोरांच्या शिष्यवृत्ती मिळत नाहीये. स्पर्धा परीक्षांच्या फिया वाढून ठेवल्या की पोरांना अपेअर होता नाही, ते परीक्षेचे पैसे भरता नाही येते. पैसे भरले जमा करून तर ते पेपर यायच्या आधीच पेपरचे फुटे होते. दुसऱ्या बाजूला जी पोरं स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती त्यांच्या पायावरती दोंडा मारला कंत्राटीकरांचा नवीन बूथ घेऊन. तर दुसऱ्या बाजूला आपण विचार करा, काहीतरी करून, जुगाड करून, धक्का मारून पोरगा शिकला, त्यांनी डिग्री मिळवली. आता शिकलेल्या पोरांना, तरुणांनी मला इकडे उत्तर द्यावं की तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला गॅरंटी आहे की तुम्हाला नोकरी मिळणार आहे का? हा तरुणांच्या समोरचा सर्वात मोठा दुसरा प्रश्न आहे की शिक्षण तर पूर्ण करू, पण त्याच्यानंतर नोकरी मिळणार आहे की नाही तेच कोणाला ठाऊक नाही. या सरकारी शासकीय नोकऱ्या इकडच्या वंचितांना मिळत होत्या. एका शेतकऱ्याचा पोरगा, एका गोरगरिबाचा पोरगा, एका कष्टकरी समाजात येणाऱ्याचा पोरगा मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून शिकायचा की तो सरकारी अफसर होऊ शकेल, शासकीय नोकरी घेऊ शकेल. पण कंत्राटीकरणाने काय केलं की ह्या सगळ्या सरकारच्या नोकऱ्या गेल्यात कॉन्ट्रॅक्टवरती. आणि कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळणार आहे? खासदाराच्या पोराला, आमदाराच्या भावाला. आणि आपल्या हातात काय येणार आहे? काही नाही. आणि म्हणून मित्रांनो, आपण सर्वांनी समजून घेऊयात की आज आपल्याला शिक्षणाचा मार्ग एका बाजूने बंद केला जातोय आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण घेतल्यावर आपल्याकडे नोकरी नाहीये आणि आपल्या विकासाच्या संधी आपल्या हातातून हिरावून घेतल्या जात आहेत. आणि हे षडयंत्र कशासाठी करतायत? तर परत एका अर्थाने आपल्या डोक्यावरती आधुनिक जातीवाद लावण्यासाठी, 21व्या शतकातली मनुस्मृती आपल्या डोक्यावर लादण्यासाठी, की वंचितांच्या विकासाचे जे साधनं होती, शिक्षण आणि त्याच्यानंतर येणाऱ्या नोकऱ्या, याच आपल्या हातातनं काढून घेतल्यात. कारण इकडच्या मनुवाद्यांना, इकडच्या प्रस्थापितांना आपल्याला वंचितच ठेवायचंय. आणि इकडची सत्तेची तिजोरी, सरकारची तिजोरी, विकासाचे रस्ते, उत्पन्नाची साधनं, शेती, फॅक्टरी, शिक्षण संस्था, साखर संस्था, या सगळ्या प्रस्थापितांना त्यांच्याकडेच ठेवायचंय. आणि म्हणून मित्रांनो, आज आपण हा ठामपणे निर्धार करूयात की या प्रस्थापितांच्या हातातनं आपण आपला हिस्सा हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच बाळासाहेबांनी हे उभं केलंय वंचितांचं राजकारण, की ज्या लोकांना आतापर्यंत सत्तेपासनं, इकडच्या व्यवस्थेपासनं वंचित ठेवलंय, त्या लोकांना सत्तेत घेऊन जायचं. आणि जोपर्यंत वंचिताचं प्रतिनिधित्व करत नाही तोपर्यंत ह्या लढा थांबणार नाही मित्रांनो, एवढं आपण निश्चित ठेवून घ्या. आणि आपण इकडे शिक्षणाबद्दल बोलतोय, नोकरीबद्दल बोलतोय, ह्याच्यावरनं एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला माझा. आपण इकडे शिक्षणाबद्दल आणि नोकरीसाठी लढतोय,
अजून कोणतरी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि नोकरीसाठी लढते? या महाराष्ट्रामधला गरीब रयतेचा मराठा समाज एक 3-4 महिन्यांपासून शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण याच्यासाठी महाराष्ट्रभर ज्यांच्या सभा होत आहेत, मोठा प्रतिसाद मिळतोय. एक व्यक्ती उपोषणावरती बरेच दिवस बसले. पण या मराठा बांधवांना मला एक गोष्ट सांगायची आहे आणि मराठा बांधवांनी ह्या गोष्टीकडे खास करून ध्यान द्यायला पाहिजे की भावांना तुम्ही परिस्थिती समजून घ्या. 2 महिने झाले, 4 महिने झालेत आता की आपण आंदोलन छेडलंय. आपण एक महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं केलंय नोकरीमध्ये आरक्षणासाठी आणि शिक्षणामध्ये आरक्षणासाठी. आणि त्याच बाजूला मराठा समाजातले एक दिग्गज नेते जे आपल्या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार, ते म्हणतात की पीएचडी करून इकडची पोरं काय दिवे लावतील. तर मराठा बांधवांनी खास करून हे समजून घेतलं पाहिजे की त्यांनी असं स्टेटमेंट करणं, त्यांनी असं विधान करणं, ते पण विधानसभेमध्ये तुमचं एवढं मोठं आरक्षणाची लढाई चालू असताना, ते पण शिक्षणाच्या आरक्षणामध्ये, हे वक्तव्य तुमच्या आंदोलनाची गांभीर्य काढणारं वक्तव्य आणि तुमच्या आंदोलनावरती मजा उडवणारं हे वक्तव्य, आणि हे तुम्ही गंभीरपणे घेतलं पाहिजे असं मी सगळ्यांसमोर मांडतो. दुसऱ्याच बाजूला मराठा समाज आंदोलन करत आहे आणि भाजपचं दुसऱ्या बाजूला एक षडयंत्र लगेच चालू होतं की 2 समाजांमध्ये, 2 जातींमध्ये लगेच भांडणं लावून द्यायची आणि त्याच्यावरती सत्ता काबूज करायची. पण या ओबीसी बांधवांना जे आंदोलन करतायत त्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईमधल्या संविधान सन्मान महासभेमध्ये एक गोष्ट सांगितली होती की आपण इतिहास तपासून घ्या की आपल्याला आरक्षण नक्की कोणाच्या लढ्यामध्ये मिळाले. आणि जेव्हा काही लोक तुम्हाला आरक्षण मिळावं याच्यासाठी लढत होती तेव्हा त्यांच्या विरुद्ध कोण उभं राहिले. आणि आपण एकदा इतिहासात तपासून बघा की मंडल कमिशन बरोबर कोण होतं आणि त्याच्या विरुद्ध हिंदुत्वाचं कमंडल कोण नक्की घेऊन आलेलं. त्या वक्तव्यावरती काही बहुजन नेते हे म्हणाले की इतिहासात जाऊन काय करणार आहेत, इतिहास कशाला बघायचा आता. तर ह्याच्यावरती बाबासाहेबांचं एक खास वाक्य होतं, दोज हू कॅन नेव्हर अंडरस्टँड हिस्ट्री कॅन नेव्हर राईट हिस्ट्री. जो माणूस आतापर्यंत इतिहास कधी समजला नाहीये तो माणूस कधी इतिहास लिहू नाही शकत किंवा बदलू नाही शकत. आणि ह्याच दृष्टिकोनातून मला आपल्या सर्वांसमोर मांडायचं की मंडल कमिशनच्या सूचना मान्य करा, मंडल आयोगाच्या सूचना मान्य करा. हा लढा व्हीपी सिंगांनी सुरू केला होता आणि त्या व्हीपी सिंगांना महाराष्ट्रामध्ये आणणं, महाराष्ट्रामधल्या बहुजनांची परिस्थिती काय आहे ती समजून दाखवणं, महाराष्ट्रामधल्या दिग्गज बहुजन नेत्यांची भेट करून देणं आणि महाराष्ट्रामधनं मंडल कमिशन लागू हो या लढ्याला पाठिंबा दिला तो फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी. आणि तेव्हा विरोधात कोण आलेलं होतं? इकडचं भाजप कमंडल घेऊन उभं राहिलं होतं एल.के. अडवाणींच्या नेतृत्वाखाली. आणि त्यांची भूमिका ही होती की तुम हिंदू हो, बहुजन नाही. हो मित्रांनो, मान्य आपण हिंदू आहोत, बहुजन आहोत, पण बहुजन पण आहोत ना. आपल्याला जे आरक्षण मिळालं ते आपल्याला आपल्या जातीच्या दाखल्यावरती मिळाले, धर्मांच्या दाखल्यावरती नाही. हे बहुजन बांधवांनी ठामपणे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत इकडचा बहुजन बांधव बहुजन ही आयडेंटिटी घेऊन, ही विचारधारा घेऊन जोपर्यंत इकडे उभा राहत नाही तोपर्यंत हिंदुत्वाचं विष इकडचं आरएसएस वाले, भाजप वाले आणि ते नागपूरचे अर्धी चड्डी वाले प्रत्येक गावामध्ये.
आणि जर आपल्याला ते विष थांबवायचं असेल, जर आपल्याला आपला लढा, बहुजनांचा लढा उभा करायचा असेल, तर इकडच्या प्रत्येक बहुजन बांधवांनी बहुजन म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि या वंचिताच्या लढ्यामध्ये साथ दिली पाहिजे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कारण तुमच्या समोर एक गोष्ट मांडतो, आम्ही बहुजनांना आरक्षण मिळवण्याच्या लढ्यामध्ये होतो आणि बहुजनांचं आरक्षण कोणी हिरावून घेणार नाही, या लढ्यामध्ये पण आम्हीच आहोत. आणि हे समजून घेत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इकडे काही लोक, सवर्ण लोक असतात ना, डिश टीव्ही अँटिनावाली लोक, ती लोक म्हणतात की हे सगळं ठीक आहे पण आरक्षण कशाला पाहिजे. तर मित्रांनो, विषय लक्षात घेऊन जा, ही जी लोक आहेत ही 20%हून जास्त नाहीये त्या देशामध्ये, आणि इकडचे 20% लोक रडू राहिले की 80% समाजाला 50% कसं मिळतंय. अरे पण तुमच्या बापाने इतके वर्ष देश लुटून खाल्ला, त्याचं काय. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक ठिकाणी हीच ठामपणे भूमिका मांडतात की गरीब रयतेंच्या मराठ्यांना बहुजनांच्या आरक्षणाला हात न लावू देता आरक्षण हे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबच मिळवून देणार आहेत. बहुजनांच्या ताटाला हात न लावू देता मराठ्यांसाठी वेगळं ताट हे मांडू शकणारे फक्त बाळासाहेब आहेत. आणि मी यावेळेस तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की ज्या माणसाकडे ही दोन वेगवेगळी ताटं टेबलावरती मांडायचा फॉर्म्युला आहे, याच माणसाला आपण यावेळेस सत्तेमध्ये पाठवायचं आणि अजून कोणाला नाही. कोणाला माझं म्हणणं खोटं वाटत असेल, कोणाला माझं म्हणणं थोडंही खोटं वाटत असेल, तर या मंचावरनं त्यांना खुलं चॅलेंज आहे की जातीची जनगणना घेऊन दाखवा, मग आपण बघू दूध का दूध और पाणी का पाणी. काँग्रेस असेल, भाजप असेल, इतर कोणताही पक्ष असेल, ज्यांच्याकडे कोणत्याही राज्याची सत्ता आहे, त्यांनी त्या राज्यामध्ये जातीची जनगणना, कास्ट सेन्सस हे घेऊन दाखवावं आणि मग आपल्याला कळेल की कोण रडतंय, कोण खुशालय आणि कोणी कोणाच्या बापाचं किती खाल्लंय. आणि हेच चालू असताना दोन जातींमध्ये, दोन समाजांमध्ये दंगलीचं वातावरण, दोन धर्मांमध्ये तिढा निर्माण करून राजकारण चालू असताना एक आपले अजून एक दिल्लीचे महान व्यक्ती आहेत, ते निघाले भारतभर फिरायला आणि ते म्हटले हम इस यात्रा को कहेंगे भारत जोडो यात्रा. एक सोपी गोष्ट आहे आणि तुम्ही मला सांगा हे शक्य आहे की नाही की जाती तोडण्याच्या आधी भारत जोडणं हे शक्य आहे की नाही. तर नाही. भारत जोड़ने के लिए पहले जाति तोड़ना पड़ता है और जाति व्यवस्था तोड़ना है तो उसके लिए अंबेडकरवाद और बाबा साहब को अपनाना पड़ता है. आणि म्हणून ह्या मंचावरनं मी तुमच्या सर्वांना सांगतो की जर आपल्याला जातीवरती मात मिळवायचं असेल, जर आपल्याला जाती व्यवस्था तोडून काढायची असेल, तर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकच पर्याय, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी.
आणि म्हणून या काँग्रेसवाल्यांना सांगतो कि अभी तक मौका है, साथ में आ जाओ. आम्ही तुम्हाला प्रस्ताव पाठवलेत. मल्लिकार्जुन खरगेंना एक पत्र लिहिले. बाळासाहेबांनी राहुल गांधींना पत्र दिलं मुंबईच्या संविधान सन्मान महासभेमध्ये येण्यासाठी. पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणतात की आम्हाला हे पत्र मिळालंच नाही, असं काही पत्रच नव्हतं दिलं. अरे जर पत्र नव्हतं दिलं तर राहुल गांधींचे सबस्टिट्यूट म्हणून नाना पाटोळे स्वतःच्या इच्छेने आलेले का कोणी फोन करून बोलवलेलं त्यांना? का डायरेक्ट हेलिकॉप्टरनी लँड झाल्यावर? म्हणून या काँग्रेसवाल्यांना सांगू इच्छितो की अभी तक मौका है, साथ में आ जाओ. कारण आम्ही तर वंचित आहोत. आम्ही इकडे वंचितांचा लढा उभा करायचा प्रयत्न करतोय. इतके दिवस ह्यांनी सत्तेच्या बाहेर ठेवलं तर हे लोक सत्तेच्या बाहेर ठेवतायत. एक अजून टर्म सत्तेच्या बाहेर राहिलं तर काही फरक पडत नाही आम्हाला. तुमच्या प्रॉपर्ट्या, तुमचे शिक्षण संस्था, तुमचे साखर कारखाने, तुमचे सोयरे, तुमचे नातेवाईक हे टिकून ठेवायचे आहेत तुम्हाला. म्हणून तुम्ही सत्तेमध्ये जाण्यासाठी उलट्या उड्या मारताय. आम्ही सत्तेमध्ये जायची आम्हाला काय इमिजिएट इच्छा नाहीये. यावेळेस नाही गेलो तर पुढच्या वेळेस जाऊ. पुढच्या वेळेस नाही गेलो तर दार तोडून आतमध्ये जाऊ. पण आम्ही डेस्परेट नाही आहोत सत्तेमध्ये आत्ताच्या आत्ता जायला. तुमच्या पक्षाची अवस्था 2 टर्म सत्ता गेल्यानंतर काय होती ती अख्ख्या भारताने बघितलेली आहे. म्हणून परत एकदा म्हणतो मौका आहे, साथ में आ जाओ. कारण तुम्ही नाही घेतलं तर नाही घेतलं. आपण लढणं सोडणार आहोत का? आपण लढणं सोडणार आहोत का? म्हणून मी इकडे म्हणतो की आपण जर लढणं सोडणार नाही आहोत आणि जसं चेतन दादा म्हणाले की साताऱ्याच्या सभेमध्ये, सांगलीच्या सभेमध्ये, सटाण्याच्या सभेमध्ये, धुळ्याच्या सभेमध्ये, आजच्या आपल्या लोह्याच्या सभेमध्ये, मुंबईच्या संविधान सन्मान महासभेमध्ये, अकोल्याच्या धम्म मेळाव्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने परत एकदा तिची ताकद दाखवूनच दिलेली आहे. आणि तुम्ही परत जमाला घेतलं नाही तरी आम्ही लढणं सोडणार नाही. पण आम्ही लढलो आणि परत एकदा अशोक चव्हाण घरी बसले, सुशील कुमार शिंदे घरी बसले, अमुक घरी बसले, पृथ्वीराज चव्हाण घरी बसले, 15-20 खासदार, 25-30 आमदार घरी बसले, तर आमच्याकडे रडत यायचं नाही. तुम्हाला संधी दिली होती, नंतर रडगाणं ऐकून घेणार नाही. परत येऊन रडलात तर सरळ ठोकून काढत. आणि हेच सगळं चालू असताना राहुल गांधी अजून एक वक्तव्य करतात की वो नफरत के बाजार में एक मोहब्बत का दुकान खोलना चाहते हैं. ते म्हटले की ते हे दुकान छत्तीसगड मध्ये जाऊन उघडतील, मध्य प्रदेश मध्ये जाऊन उघडतील, मिझोराम मध्ये जाऊन उघडतील, राजस्थान मध्ये उघडतील आणि आंध्र प्रदेशमध्ये उघडतील, सॉरी तेलंगणामध्ये उघडतील. ते दुकान छत्तीसगड मध्ये तर उघडलं नाही, असलेलं दुकान बंद झालं. राजस्थान मध्ये दुकान उघडलं नाही, असलेलं दुकान बंद झालं. मिझोराम मध्ये दुकान उघडलं नाही, मध्य प्रदेश मध्ये दुकान उघडलं नाही. दुकान उघडलं कुठे? तेलंगणामध्ये. अरे पण भाऊ, तेलंगणामध्ये तर भाजपचा बाजार पण नव्हता ना. बाजार तर तिकडे बीआरएस आणि एमआयएमचं होतं. पण ठीक आहे, बाजार उघडला, सॉरी दुकान उघडलं तेलंगणाच्या बाजारामध्ये, चांगले. पण काँग्रेसने जर दुकान मोहब्बतचं उघडलं असेल तर तिकडे दुकानदार एबीव्हीपी आणि आरएसएसचा का बसवला रेवंत रेड्डी?
आणि म्हणून मी यांना सांगतो आणि शेवटचं सांगतो की दुटप्पी भूमिका तुम्ही घेणं थांबवा. तुम्हाला जर खरंच भाजपचं राजकारण थांबवायचं असेल तर तुम्हाला बाबासाहेबांचा रस्ता अपनावल्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. आणि आम्ही काही करता प्रस्थापित नाही होत की दरवाजे सर्वांसाठी बंद करून ठेवू. आपण इकडचे वंचित जे सर्वांना बरोबर घेऊन जातो, तमाम बहुजनांना, कष्टकरी समाजाला, गोरगरिबाला, तमाम वंचितांना एकत्र घेऊन जाणारे आपण आहोत. आणि म्हणून एकदा परत म्हणतो तुमच्या समोर की त्या काँग्रेससाठी आमचे दरवाजे खुले आहेत. पण जर तुम्ही बरोबर यायचं ठरवलं नाही तर मग आमच्या नावाने रडायचं नाही. आणि हेच बोलत असताना आपण एक लक्षात ठेवूया की काँग्रेस जे आहे ते पाठीत खंजर खुपसणारं दुश्मन. सावध राहायचंय आपल्याला, पण काँग्रेसपेक्षा सावध राहायचंय अजून एक दुश्मन आहे जो समोर आपल्या उभा आहे, तो म्हणजे इकडचा RSS प्रणित मनुवादी भाजप पक्ष. आणि मी आपल्या सर्वांसमोर जाता जाता एवढंच एक गोष्ट मांडतो की येणाऱ्या इलेक्शन मध्ये लोकसभा असो विधानसभा असो, आपण सर्वांनी आज जी जिद्द दाखवली, आज जी ताकद दाखवली, ती कोणत्याही प्रमाणात कमी होईल त्याची नाहीये. कारण येत्या निवडणुकीत काही झाल्यास आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार लाखोच्या मतदानाने निवडून आणून द्यायचे. आणि इकडची जी भाजप आहे, RSS आहे, त्यांच्या बरोबर जे अंबाजी गुरुजी आहेत, त्याचबरोबर त्यांचे जितके पण RSSच्या खालती चालणाऱ्या जितक्या पण हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्या सगळ्यांचा माज उतरून आपल्याला वंचितांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणायची. आणि जोपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये वंचितांची सत्ता आणत नाही तोपर्यंत आपण ही लढाई थांबवणार नाही. एवढंच म्हणून मी आपल्या समोर सांगतो. जय भीम, जय भारत.